युवा पीढ़ी मित्रों, ये देश का भविष्य होती है और इतिहास साक्षी है कि जब जब युवाओं ने किसी भी कार्य को हाथ में लिया है उसे सफलता की ऊंचाइयों तक लेकर गए हैं। आपसे अपेक्षाएं रखता है। एक किसान जिसके बच्चे कड़कड़ाती ठंडी में नंगे पैर स्कूल जाते हैं, वो हमसे अपेक्षा रखता है, वो हम पढ़े लिखे युवाओं से अपेक्षा रखता है कि हम उसके जीवन में बदलाव ला सकें। सपनों की कौन सुने सिसकी, अंतर की चीरवता पल को पर ठिठकी, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं। हम इंतजार करते हैं कोई आगे आए, अपनी जादुई छड़ी घुमाए और भारत को भ्रष्टाचार मुक्त कराए। हाँ, भ्रष्टाचार मुक्त भारत एक सपना है। जब तक सफल ना हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अर्थातच जे प्रयत्न करतात त्यांच्या पदरी कधी हार पडत नाही। हा संदेश एका युवाच्या तोंडून आपण ऐकला, तो त्यांनी जर आत्मसात केला तर चांगला आहे। मला या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न, आणि वर्षाताई पण इथे आहेत, युवकांचा राजकारणातला सहभाग याच्याशी बोलतोय तो तुलनेने कमी असेल, परंतु युवतींचा जर राखीव जागा नसतील त्यांच्यासाठी ठेवलेल्या, तर आमदार आणि खासदारांमध्ये महिलांचं आणि त्याच्यातही युवतींचं प्रमाण तुलनेने बरंच कमी आहे। त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे ना। नक्की, जर बघाल तर युवती म्हणा किंवा महिला म्हणा, आम्ही तर दोघींना एकत्रच करतो, कारण आमचं ते प्रमाण जर बघितलं तर ज्यावेळी मी 2004ला होते त्यावेळी आम्ही 12 होतो, यावेळी 2009ला आम्ही 11 झालो, त्याच्यामध्ये सुद्धा स्वर्गीय विमलताई मुंदरांचं निधन झाल्यामुळे आता आम्ही 10 वर आलेलो। जर परिस्थिती बघाल तर आमची विधी परिषदेमध्ये सभेचे बघाल, विधानसभेमध्ये आमचं प्रमाण सगळ्यात कमी किती टक्के होतं? 2%। सगळ्यात जास्त प्रमाण किती येतं? 10%। तसंच तुम्ही बघाल तर लोकसभेमध्ये आमचं कमी प्रमाण किती? 3%। आणि आता 15व्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त महिलांचं प्रमाण आलेलं आहे, ते सुद्धा 12-13% पुढे कधीच आम्ही जात नाही। म्हणूनच 33% आरक्षण ही जी संकल्पना आली ना, किंवा 50% आरक्षण ही संकल्पना आली, ही यासाठीच आली की महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं। महिलेच्या विरुद्ध महिला उभी राहते, आता माझ्या विरुद्ध पुरुष उभे असतात, आता मी हारले आणि ते जिंकले तेव्हा पुरुष येतात। जर महिलेच्या विरुद्ध महिला असेल तर कमीत कमी एखादी महिला तरी कुठल्याही पक्षाची असेल, मग ती महिलेला तिथे प्रतिनिधित्व मिळेल, ही संकल्पना घेऊन ही आरक्षणाची भूमिका आहे जी ती पुढे आरक्षण येत नाही, विशेषतः विधिमंडळात आणि आपल्या संसदात येत नाही, तोवर सुद्धा ह्यांना युवतींना जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असली पाहिजे। नाही, मी ज्या पक्षामध्ये काम करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतो, आणि आवर्जून आणि अभिमानाने मी सांगेन की देशातला हा असा पहिला पक्ष आहे की ज्यांनी युवती विंग सुरू केली, सेपरेट युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीच्या वतीनं सुरू केलं, आणि त्याचं समन्वयक म्हणून सुप्रियाताईंनी काम केलं। मी त्यावेळी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना मला देखील तो कार्यक्रम बघण्याची संधी मला मिळाली, परंतु तो पक्ष वाढवण्यापेक्षा 50% आरक्षण जे आम्ही विधानसभेने दिले, लोकसभा देणार आहे किंवा कसं असेल, या बाबतीमध्ये युवतींचा सहभाग देखील राजकारणामध्ये असला पाहिजे, आणि त्या देखील सुसंस्कृत युवती राजकारणामध्ये येऊन, मी मगाशी जसं म्हटलं त्या मुलांना एका भाषणात सांगितलं की भ्रष्टाचार बाजूला झाला पाहिजे। हे भाषणामध्ये सांगणं सोपं आहे, परंतु त्या सिस्टीम मध्ये राहून तो भ्रष्टाचार आपण कसा दूर कसा करू शकतो, तर त्या सिस्टीम मध्ये आपण आलं पाहिजे। ते युवकांनी पण आलं पाहिजे आणि युवतीने पण आलं पाहिजे। तर राष्ट्रवादी मार्फत ही प्रोसेस सुरू झालेली आहे, आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस ही फॉर्म करून या युवतींचा सहभाग राजकारणातला कसा वाढेल आणि युवतींना स्वतःचं प्रोटेक्शन समाजामध्ये कसं करता येईल, यासाठी देखील या युवती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन होतंय, आणि ती प्रोसेस पक्षाच्या माध्यमातून सुरू झाली। मला वाटतं हे सर्वच पक्षाने एक निर्णय घेतला पाहिजे की ज्यावेळी आरक्षण होईल त्यावेळी आरक्षण होईल, पण पक्षाच्या माध्यमातून जेव्हा तिकीट वाटप होतं त्यावेळी जाणीवपूर्वक ते महिलांना दिलं गेलं पाहिजे। हा कुठला एका पक्षाचा प्रश्न नाही, हा एक सामाजिक विषय, कारण ज्या ठिकाणी महिला संदर्भातले कायदे होतात, ज्या ठिकाणी न्यायाच्या गोष्टी होतात, त्या ठिकाणी महिला येणं हे आवश्यक गोष्ट, आणि म्हणून हा एका पक्षाचा विषय न करता सगळ्याच बाजूने या गोष्टीबाबत किंवा पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा, म्हणजे भारतीय छात्र संसदेचं जरी उदाहरण घेतलं, आता ह्या कदाचित आपल्या झलकीमध्ये एखादी मुलगी नसेल, परंतु आपण जाणीवपूर्वक तरुणींचा सहभाग त्याच्यात वाढवत आहात का? आता समजा येणारी छात्र संसद आहे, त्याच्यामध्ये युवतींचा सहभाग आणि एकंदर स्वरूप काय असणार आहे? नाही, मला खरंच कौतुक वाटतं की मागच्या दोन्ही पार्लमेंट, स्टुडंट्स पार्लमेंटमध्ये जवळपास 30 ते 35% मुली होत्या, तर आता पूर्ण भारतभरामधनं मुलं येतात। बऱ्याच वेळा मुलींच्या बाबतीमध्ये पॅरेंट्सना काळजी वाटणं साहजिक आहे, कारण राहण्याची एवढ्या मुलांची व्यवस्था होऊ शकत नाही। पूर्ण पुण्यामध्ये 5-1 हजार मुलांना कमरे अवेलेबल केलेले असतात लॉजेसमध्ये वगैरे, आणि पण त्या भूमिकेतनं पण तरी देखील 30% सुद्धा मला नंबर कमी वाटत नाही की पूर्ण भारतातनं एवढ्या मुली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात।
आणि ट्रेनिंग सारखा विषय किंवा आम्हाला राजकारणामध्ये येण्याच्या बाबतीत आणि म्हणजे मागच्या पार्लमेंटमध्ये मला आठवतं आशुतोष गोवारीकर जे आले होते जे फिल्म प्रोड्युसर, तर ते म्हणे की राहुल ह्या पार्लमेंटमध्ये मला असं जाणवतं की ह्या प्रत्येक युवकाच्या मनामध्ये क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे एनर्जी लेवल ह्या पेंडॉलमध्ये एवढी जास्त आहे आणि एव्हरी माइंड इज पॉलिटिकली ऍक्टिव्ह. दॅट इज अ ब्युटी ऑफ दिस प्रोग्राम. कारण ज्या कॅम्पसमध्ये हा प्रोग्राम होतो त्या आमच्या त्या पर्टिक्युलर कॉलेजचे 16,000 विद्यार्थी आहेत. त्या 16,000 मधले फक्त 300 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं. आम्ही इथं कुणालाही कंपल्शन करत नाही. ज्याला पॉलिटिकल इंटरेस्ट आहे त्यांनी त्याच्यात भागीदार व्हायला पाहिजे, पार्टिसिपेट व्हायला राहुलजी, पाहिजे. ही तुमची त्याच्यामागची संकल्पना ही उत्तमच आहे. आता जी येणारी संसद आहे त्याच्याविषयी आम्हाला जर थोडक्यात सांगितलं रूपरेषा, तर कदाचित आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतरही अनेक चांगले युवक स्वयंप्रेरणेने त्याच्यात सहभागी होऊ शकतील. म्हणजे जसं तुम्ही आता त्याच्या झलकिया पाहिल्याच, पण ह्या वर्षी सुद्धा अतिशय मातबर मंडळी सगळ्या फील्डमधले, सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांचे थॉट लिडर्स, सगळ्या स्पिरिच्युअल गुरुज असतील, कॉर्पोरेट लिडर्स मधनं राजीव बजाज असतील, नितीश कुमारजी असतील, ओमर अब्दुल्ला असतील आणि जितेंद्र सिंग मंत्री केंद्राचे ते पण ह्याच्यामध्ये बोलणार आहेत. कॉर्पोरेट जगामधनं अभय फिरोदिया बोलणार आहेत. इंडियन तारखा काय असणार आहे? 10, 11, 12 जानेवारी पुण्यामध्ये दरवर्षी ही तारीख नक्की आहे आणि आठवड्याभरातच 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी त्याचा समारोप होतोय आणि पूर्ण भारतभरामधली ही 8,000 मुलं ह्याच्यामध्ये एका वेळी पेंडॉलमध्ये असणार आहेत. हा प्रोग्राम लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे राज्यसभा टेलिव्हिजनवरती पूर्ण भारतभरामध्ये आणि 200 विद्यापीठांना हा वेबकास्ट होणार आहे. 1.25 लाख विद्यार्थी एचआरडी मिनिस्ट्रीच्या माध्यमातून. यावर्षीचा कार्यक्रम सगळेजण बघतीलच, परंतु गेल्या वर्षी जे काय झालं होतं त्याची आणखी एक झलक बघूया. इस देश को पीछे कोई नहीं छोड़ सकता. आज अगर देश को महान शक्ति बनाने के लिए कोई तैयार है तो वो आप हैं, इस देश का नौजवान है. All that you do is useless because this country will never change. They tell me you can expose scam after scam, nothing will ever change. This is the way we are. ऐसा ही होता है. But when I see these speakers and when I see the rapt attention and the standing ovation you gave them, my heart goes out and I know that this country will change. Once you develop sense of concern of well-being of other, then you get more self-confidence. जमलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना देशहितासाठी कटिबद्ध राहण्याची आणि लोकशाही संवर्धनासाठी झटण्याची शपथ देण्यात आली. If the human race has to survive, if we have to bring peace to the entire world, India will have to take the leadership. कहां तक ऐसा चला सकते हैं कि इसलिए कि सॉइल फर्टिलिटी हर राज्य में, पंजाब में सॉइल फर्टिलिटी गिर रही है. 20%, 25% तक लॉस हो रहा है सॉइल फर्टिलिटी ओवर अ पीरियड ऑफ टाइम. आपका एग्रीकल्चर, आपका खेती क्राइसिस में है भाई साहब. म्हणजे इतके मोठे वक्ते सगळं ऐकल्यानंतर की युवक तर येतीलच मोठ्या संख्येने, पण आमच्यासारख्यांना सुद्धा वाटायला लागले की आपण जाऊन तिथे शिकावं काहीतरी. मी तेच सांगत होते की मी राहुल भाऊंच्या प्रयत्नांना अप्रिशिएट करते, पण तिथे येणारी संख्या काही लिमिटेड आहे. मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकली जर मुलांना शिकवायचं असेल तर आता आपण ग्रॅज्युएशन कोर्स केले ज्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे आपल्याकडे. पॉलिटिकल सायन्सला आपल्याला थोडं मला वाटतं प्रॅक्टिकल केलं पाहिजे. फक्त थेरॉटिकल मुलांना न शिकवता ते थोडंसं प्रॅक्टिकल केलं पाहिजे. मधल्या काळामध्ये माझी यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कृष्णकुमारजी VC त्यांच्याशी पण चर्चा आली होती की ज्या मुलांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी शॉर्ट टर्मचा कोर्सेस केले पाहिजेत की गरीब कुटुंबातला मुलगा सुद्धा अशा ठिकाणी गेला पाहिजे, तिथे जाऊन तो बसला पाहिजे आणि त्याला शिकण्याची व्यवस्था आपणच स्थापन केली पाहिजे. ती शासन म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये आम्हाला नक्कीच्यामध्ये मी हायर अँड टेक्निकल मिनिस्टरांशी याविषयी बोलीन, कारण हा एक उपक्रम आहे. याच्या माध्यमातून त्यांना जसं त्यांनी सांगितलं की एज्युकेशन मिळतं, ट्रेनिंग मिळतं, मोठे मोठे वक्ते मिळतात ऐकायला आणि एक ऊर्जा निर्माण त्यांच्यामध्ये होते. कारण उदय सामंत, आपण सुद्धा म्हणजे या चर्चेचं सार हेच आहे की आपण नवीन तरुणांना इथे प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण काय करू शकता? माझं एक स्पष्ट म्हणणं असं आहे की तरुणांनी आधी राजकारणामध्ये येताना व्यवसाय म्हणून येऊ नये. आपलं एक वेगळी इमेज तयार करण्यासाठी, आपलं एक व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी यावं. आणि मला खरंच वर्षाताईंना एक विनंती करायची आहे की जो राहुलजींनी प्रयत्न केलाय तसा प्रयत्न शासनामार्फत जर विभागीय स्तरावर झाला तर आणि चांगले युवक, तरुण, सुसंस्कृत तरुण. तेच म्हणाले की ते युवा विभागाच्या माध्यमातून तर म्हणालेच, पण मी हायर अँड टेक्निकलच्या माध्यमातून सुद्धा सिलेबस सुद्धा आपण जो करतो तो फक्त थेरॉटिकल 3 वर्षाचा न करता प्रॅक्टिकली करता. या सगळ्या याच्यामध्ये एक सर्वसामान्य माणसाच्या मनात
राजकारणाविषयी जी घृणा आहे किंवा एक देशाच्या प्रगतीविषयी जी आस्था आहे ही आस्था आता चांगल्या पद्धतीने व्यक्त झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये एकच मी म्हणेन की अंधार फार झाला, आता एक दिवा पाहिजे. समाज बदलायला खऱ्या अर्थाने एक शिवा पाहिजे आणि तो शिवबा निर्माण होऊ शकतो. भारतीय छात्र संसदेच्या उपक्रमाचं आपण सर्वांनी जिथं कौतुक केलं, दखल घेतली आणि त्याला वर्षाताईंनी सुद्धा एक पाठिंबा दिलेला आणि शासनाच्या स्तरावर जर असं काही झालं तर अधिक युवक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि असे जे तरुण नेते आहेत त्यांचा आदर्श, त्यांचं उदाहरण या निमित्तानं इतर तरुणांपुढे जाईल. कारण राजकारणापासून विनाकारण बिचकणारे लोक आहेत इतके की तरुण मतदानाला सुद्धा जात नाही. आपण त्यांना मतदान करून मग नंतर प्रत्यक्ष नेतेपदी येण्याकरता आपण मला प्रोत्साहन देणार. विनंती करायची एक सगळ्यांना की राजकारणाकडे असं कुठल्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एखादा व्यक्ती नव्याने ज्यावेळी येतो त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन ठेवावा. राजकारणात आला म्हणून सगळं राजकारण खराब आहे म्हणून तो खराब आहे असा दृष्टिकोन न ठेवता त्या व्यक्तीचा पूर्वग्रह दूषित पद्धतीनं राजकारणातल्या युवा नेत्यांकडे बघू नये. त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काय आपण जोखावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं. आपल्या नवी पिढीकडून आपल्याला काही चांगल्या आशा ठेवता येतील. आणि याच आशा व्यक्त करून आपण आजच्या चर्चेचा आपण समारोप करूया. आणि त्याचा फलित म्हणून काही युवक राजकारणाकडे अधिक चांगल्या पद्धतीनं बघतील अशी खात्री आहे. नमस्कार.